कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो फायनली इथे आता ऋषीला जे साध्य करायचं असतं ते त्याने केलेलं असतं. ऋषीला इथे आजच्या यूथला सपोर्ट करत त्यांच्या काही बिझनेस आयडिया ह्या ऐकून घ्यायच्या असतात आणि ज्याची बिझनेस आयडिया इथे आता पॅनलला आणि नयनताराला आवडेल त्या पद्धतीनेच त्यांच्या आयडियामध्ये कंपनी आणि इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करणार असं आता ठरलेलं असतं. आणि त्यामुळे इथे ऋषीने कमळीला आणि त्याचबरोबर कॉलेजमधल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना पार्टिसिपेटसुद्धा करायला सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, कमळीची जी आयडिया असते ना ती युनिक असते, स्वतःच्या स्वार्थासाठी नसते, ती सगळ्यांसाठी असते. आणि ती युनिक आयडिया नयनतारा बरोबरच इन्व्हेस्टरच्या आणि ऋषीच्या मनामध्ये घर करून जाते. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये नयनताराने इथे आता कमळीची बिझनेस आयडिया ही आता फायनल केलेली असते. आणि त्याचबरोबर इथे कमळीचं अभिनंदन करून भरभरून तिचं कौतुक केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळी हिची आता नेहमीच मनापासून इच्छा काय असते, तर तिला इथे आता गावाकडे जाऊन मुलींसाठी शिक्षणासाठी कॉलेज आणि शाळा बांधायच्या असतात. आणि त्याचमुळे ती इथे मुंबईसारख्या शहरामध्ये येऊन कठीण प्रसंगांना तोंड देऊन ती तिचं शिक्षण इतक्या पॅशनेटली पूर्ण करत असते. तिला इथे शिकताना बघून, तिचा जज्बा बघून तिच्यासारख्या कितीतरी मुलामुलींना शिक्षण घ्यावं, खूप मोठं व्हावं असं वाटेल अशा पद्धतीची मेहनत कमळीची सुरू असते. आणि ती ऋषीने जवळून बघितलेली असते. ऋषी इथे आता प्रोफेसर असल्यामुळे तो कॉलेजच्या मुलांमुलींमध्ये राहिलेला असतो. तेव्हा त्यांच्या आयडियाज काय आहेत, त्यांचं इथे कॅलिबर काय आहे, त्याचबरोबर ते कशा पद्धतीने विचार करतात, त्यांच्या बिझनेस आयडियाज काय आहेत, हे ऋषीला बरोबर कळलेलं असतं की त्यांच्यामध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे. आपण फक्त त्यांना एक संधी दिली पाहिजे. मग ते लोक कसं संधीचं सोनं करतात हे तो पटवून देतो आपल्या आईला. आणि तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, आजच्या यूथबरोबर आपण आता काम करायला तयार आहोत. आणि त्या पद्धतीने आता कामाला सुरुवात केलेली असते. अनेकाला या आता प्रोजेक्टमध्ये काम करायचं असतं, कारण तिला ऋषीला आणि त्याचबरोबर नयनताराला इम्प्रेस्ड करायचं असतं. आणि कमळीला त्या लोकांना इम्प्रेससुद्धा करायचं असतं. आणि ते लोक माझ्यापासून इन्स्पायर झाले पाहिजे, त्यांना माझ्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी वेगळेपण दिसलं पाहिजे अशी तिची इच्छा असते. तेव्हा ऋषी स्वतः कमळीला इथे इन्व्हाइट करायला आलेला असतो की उद्या तू गावाकडे जातेस, पण जाऊ नकोस. तुझ्या स्वप्नांना तुला जर उजाळा द्यायचा असेल तर उद्या तू ह्या आता कार्यक्रमामध्ये भाग घे. सगळेजण तिथे, सगळे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या आयडियाज घेऊन येणार आहेत. त्याच्यामध्ये कमळी तू तुझं स्वप्न घेऊन ये असं ऋषीने तिला सांगितलेलं असतं. ऋषीच्या स्वप्नांना इथे आता उजाळा देण्याचं काम त्याची आई करत असते, पण कमळीच्या स्वप्नांना उजाळा देण्याचं काम इथे आता ऋषी अगदी व्यवस्थित करत असतो. ऋषीला माहिती असतं की कमळीचं स्वप्न काय आहे, पण आता ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही लोकांचा हातभार तिला लागणार आहे हे ऋषीला माहिती असतं. मग आता कमळीची मदत करता यावी यासाठी ऋषीने खूप लोकांना मदत करता येईल याचा विचार करूनसुद्धा इथे आता या यूथला कशा पद्धतीने आपण सपोर्ट करायचं याचा विचार करत त्याने काय केलेलं असतं, त्याने इथे कमळीसाठी हा संपूर्ण घाट घातलेला असतो असं म्हणायला हरकत नाही. त्याला वाटत असतं की कमळीमध्ये खूप पोटेन्शियल आहे, आपण इथे कमळीला एक संधी दिली पाहिजे आणि त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनासुद्धा संधी दिली पाहिजे. आणि म्हणून तो कमळीला म्हणतो की कमळी, उद्याच्या त्या कार्यक्रमामध्ये तू ये, तुझं स्वप्न घेऊन ये कमळी, आणि अशा पद्धतीने सादर कर की तुझं प्रोजेक्ट, तुझी आयडियाज त्या लोकांना इतकी आवडली पाहिजे की इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला तयार झाले पाहिजे. असं प्रेक्षकांनो, कमळीने आपलं 100% देऊन काम करावं अशी आता ऋषीची इच्छा असते. आणि त्या पद्धतीने कमळी आता जोमात कार्यक्रमाला इथे आता जाण्यासाठी तयारी करत असते. त्या आता इव्हेंटमध्ये
तिच्याच इथे प्रोजेक्टची वाहवा व्हावी अशी निंगीची इच्छा असते. निंगी म्हणते, कमळे माझं काय गं, मी काय तुझ्या एवढी हुशार नाही, माझ्याकडे काही एवढी बिझनेस आयडिया नाही गं, पण तू खूप हुशार आहेस, तुझी काही स्वप्नंसुद्धा आहेत. त्यामुळे आजच्या ह्या इव्हेंटमध्ये आता तुला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुलाच तुझं प्रेझेंटेशन खूप छान पद्धतीने द्यायचं आहे असं निंगीने सुद्धा तिला सांगितलेलं असतं. तेव्हा सगळेजण तिथे आता जमा झालेले असतात. तेव्हा कमळीला एंट्री मिळत नसते. कमळीने आता त्या लोकांची, रजिस्टर करणाऱ्या लोकांची सुद्धा वाट लावलेली असते. ए निंगे, चल मोबाईल काढ, यांचा व्हिडिओ तयार कर, हे लोक आपलं रजिस्टर करून घेत नाही आहेत ना नाव, मग आता यांचा व्हिडिओ तयार कर असं ती म्हणते. तेव्हा ते लोक घाबरतात आणि उशिरा का होईना पण कमळीचं रजिस्ट्रेशन होतं आणि नयनतारा तिला आता उशिरा आले म्हणून बाहेर काढत असते. पण उशीर का झाला हे सांगताच नयनताराने त्यांना संधीही दिलेली असते. आणि मग काय, सर्वांचं रजिस्ट्रेशन हे झालेलं असतं. पण नयनताराने स्पष्टपणे आपल्या आयडियाज सांगायच्या आधी एक गोष्ट क्लिअर केलेली असते की तुम्ही इथे तुमची बिझनेस आयडिया आम्हाला सांगा, आम्ही ऐकून घेणार. पण जर तुम्ही कॉलेजमध्ये चांगल्या मार्कांनी पास झाला नाहीत किंवा तुम्ही फेल झालात आणि जर तुमची आयडिया कितीही छान असेल तरीसुद्धा तुमची बिझनेस आयडिया ऐकून घेतली जाईल पण सिलेक्ट केली जाणार नाही. त्यामुळे इथे आता अट हीच असणार आहे की तुम्ही चांगल्या गुणांनी पाससुद्धा झालं पाहिजे आणि त्याचबरोबर तुमची बिझनेस आयडियासुद्धा चांगलीच पाहिजे, तरच तुमचं सिलेक्शन होईल. आणि जर तुम्ही फेल झालात किंवा कमी मार्क्स पडले, एकदम कमी, तर तुमची बिझनेस आयडिया आणि तुम्हाला दोघांनासुद्धा रिजेक्ट केलं जाईल असं नयनताराने आधीच क्लिअर केलेलं असतं. त्यामुळे इथे आता सगळेजण एक एक करून त्या ठिकाणी येत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, आता अनिका म्हणत असते की मी सिलेक्ट होणार आणि तिने काय केलेलं असतं की आपण मोठमोठ्या मॉल्समध्ये जातो. तेव्हा काय होतं, तिथे आपल्याला चेंजिंग रूममध्ये जाऊन प्रत्येक कपडे हे चेंज करावे लागतात. पण आता मी अशी AI टेक्नॉलॉजी वापरणार आहे की मॉलमध्ये जाऊन आपण मिररमध्ये स्वतःला बघितलं ना की आपल्याला जे कपडे वेअर करायचे आहेत ते आपण AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने लगेच तिथे स्वतःला वेअर करून बघू शकतो. सारखं जाऊन आपल्याला सगळे कपडे इथे आता चेंज करून बघायची गरज नाही आहे. तर AI टेक्नॉलॉजीने ते आपण आपल्यावरती मिररमध्ये बघूनसुद्धा ते चेंज करू शकतो. तर ही गोष्ट आपण गावाखेड्यांपर्यंत कशी काय पोचवायची? कारण आपलं प्रोजेक्ट हे फक्त आता सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी मर्यादित नाही आहे, तर आपलं प्रोजेक्ट हे गावाखेड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंतसुद्धा पोचलं पाहिजे. कारण ते लोकंसुद्धा त्याचा लाभ घेऊ शकले पाहिजे, अशा पद्धतीचं ते प्रोजेक्ट हवं आहे. ती म्हणते की थोडासा मला वेळ द्या, मी तुम्हाला थोडेसे चेंजेस करून 5 मिनटामध्ये सांगते, तोपर्यंत तुम्ही बाकीच्या लोकांना चान्स द्या. आणि मग काय, इथे कमळीला चान्स देऊ नका असं ओरडून म्हटलं जात असतं की कमळीकडे काही आयडिया आहेत का? 2 वेण्या घालून शेंड्या लावणारे लोक पण असतात, त्यांना इथे बिझनेस आयडिया वगैरे काहीही नसते. त्यानंतर इथे आता कमळीची वेळ आलेली असते. तर कमळी म्हणत असते की माझा विषय असा आहे की इथे आता आपण कॉलेजमध्ये आलो, मी गावाकडून इथे मुंबईमध्ये आले आणि माझ्यासारखे कितीतरी विद्यार्थी असे आहेत जे शिक्षणासाठी आपलं घरदार सोडतात आणि त्यानंतर ते इथे मुंबईमध्ये येऊन शिकत असतात. इथे आता हॉस्टेलमध्ये राहत असतात. आपल्या आईवडिलांपासून, आपल्या कुटुंबापासून ते वर्षानुवर्ष, 3 वर्ष 5 वर्ष आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. तर मला असं वाटतं की हे शिक्षण जे आहे ना, ते अन्न, वस्त्र, निवारा यांसारखंच मूलभूत गरजांपैकी आता शिक्षण आणि आरोग्य ह्यासुद्धा आपल्या मूलभूत गरजा असल्या पाहिजे. तर इथे आता गावाकडून येऊन आम्हाला मुंबईमध्ये शिक्षण घ्यावं लागतं आहे. ते शिक्षण जर गावाकडे मिळत असेल तर आम्हाला इतक्या लांब येऊन राहायची काही गरज नाही आहे. गावाकडे इथे आता एखादी शाळा किंवा कॉलेज हे बांधलं पाहिजे आणि तिथल्या मुलामुलींना शिक्षण दिलं पाहिजे. जर गावाकडे चांगली शाळा किंवा कॉलेज असेल तर मग तिथे काय होईल, चांगले शिक्षक असतील तर मग तिथली मुलं मुलीसुद्धा चांगलं शिक्षण घेऊ शकतील. ते हुशार नसतात असं नाही, पण त्यांना योग्य वेळी योग्य शिक्षण मिळत नाही आणि मग ते घेण्यासाठी ते लोक तिथून बाहेर पडत नाही, ते तिथेच राहतात आणि मग शिक्षणापासून ते दूर होतात, ते लांब होतात. तर मला असं वाटतं की जर गावाकडं आपण एक शाळा आणि एक कॉलेज जर बांधलं ना, तर कितीतरी मुलं मुली चांगलं उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावरती कामं करतील. तिथल्या मुली मॅडमसारख्या बिझनेस वुमन होतील. तिथली मुलं
जी गुरंढोरं सांभाळतात ती चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या मुद्द्यावरती चांगल्या हुद्द्यावरती कामं करतील. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण गावच्या लोकांचा विचार केला पाहिजे. आपण तिथल्या मुलामुलींना मोफत शिक्षण दिलं पाहिजे. जेवढं आपल्याच्याने शक्य होईल तेवढं. तरच आणि तरच इथे गावाची प्रगती झाली तर इथे आपल्या शहराची प्रगती होईल. नंतर हळूहळू आपल्या देशाची प्रगती होईल. शिक्षण घेत आहेत, शहरातली मुलं शिकत आहेत आणि पुढे जात आहेत, चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की शहराबरोबरच प्रत्येक गावसुद्धा इथे शिक्षित झाला पाहिजे, उच्च शिक्षित झाला पाहिजे. कारण ते लोकंसुद्धा चांगली सुधारली तर आपली शेतकरी बांधव सुधारतील. त्याच्यामध्ये सुद्धा इथे शिक्षण जर चांगल्या पद्धतीचं घेतलं तर शेती करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने टेक्नॉलॉजीने इथे आता छान पद्धतीचं शिक्षण घेता येईल. शेतीमध्ये सुद्धा किती आणि किती प्रॉफिट आहे हे मुलामुलींना नव्याने समजेल आणि त्या पद्धतीचं सुद्धा इथे आता शेतीमध्ये सुद्धा शिक्षण घेऊन लोक शेती पुढे चांगल्या पद्धतीने वाढवू शकतील. अशा पद्धतीचं शिक्षणसुद्धा मुलामुलींनी घेतलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिने गावच्या लोकांची व्यथा मांडलेली असते आणि मुलामुलींची इच्छा व्यक्त केलेली असते आपल्या परीने. तेव्हा ती म्हणत असते की तिथे तर आपल्यासारख्या लोकांनी तुमच्यासारख्या लोकांनी इन्व्हेस्ट करून शाळा आणि कॉलेज जर बांधलं ना तर तिथल्या मुलामुलींना त्या ठिकाणी मोफत शिक्षण घेता आलं तर ती मुलंसुद्धा मोठी होतील आणि मग तीच लोकं त्या शाळेसाठी त्या कॉलेजसाठी कामंसुद्धा करतील. आणि त्यामुळे इथे आता ही ती जी आयडिया आहे ना ती स्वतःसाठी नसते. तिने जे काही आता हे प्रोजेक्ट तयार केलेलं असतं किंवा तिने आपली इच्छा व्यक्त केलेली असते आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचं, त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतील का याचा ती विचार करत असते. तेव्हा एक इन्व्हेस्टर म्हणतात, पण तुझ्या ह्या शाळा कॉलेजचा फायदा काय आहे, म्हणजे प्रॉफिट काय आहे? ती म्हणते प्रॉफिट एकच, समाधान. चांगली मुलं मुली घडवली या कॉलेजने, ते सुद्धा फ्रीमध्ये. आणि मग ती जेव्हा चांगल्या मुद्द्यावरती काम करतील ना तेव्हा झालेलं त्या शाळा कॉलेजचं नाव, अशा पद्धतीचा प्रॉफिट होईल. आणि जेव्हा आपण शाळा कॉलेज सुरू करतो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने शाळांना डोनेशन येत असतं, बरोबर ना? आपण शाळेला इथे मोठं करू शकतो. या पद्धतीच्या भरभरून आयडियाज आता कमळी देत असते. आणि तेव्हा इथे तिच्या ह्या आयडिया इन्व्हेस्टरला आणि त्याचबरोबर इथे असलेल्या नयनताराला आणि ऋषीला खूपच जास्त आवडलेल्या असतात. तेव्हा नयनतारा इम्प्रेस झालेली असते की त्या ठिकाणी प्रेझेंटेशन देणाऱ्या मुलामुलींपैकी कमळीच अशी असते जी फक्त गावाकडच्या लोकांचा विचार करत असते, तिथल्या मुलामुलींचा विचार करत असते. आणि तेव्हा इथे नयनतारा म्हणते की काही लोक फक्त स्वतःचे बिझनेस आयडियाज घेऊन आलेत स्वतःच्या स्वार्थासाठी, पण कमळीचं तसं नाही आहे. कमळीने जी आयडिया सांगितले ती येणाऱ्या भविष्यासाठी, येणाऱ्या मुलामुलींच्या चांगल्या भविष्यासाठी. आणि त्यामुळे जर आपण याला हातभार लावला तर सगळ्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात. तेव्हा इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करायला तयार होतात तिच्या ह्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये. आणि त्याचबरोबर इथे आता खूप छान पद्धतीने कमळीने प्रेझेंटेशन दिलेलं असतं, ते नयनताराच्या मनामध्ये घर करतं. कामिनीची इच्छा असते अनिकाची की मी असं प्रेझेंटेशन देणार आहे की इथे नयनतारा आंटी इम्प्रेस झाली पाहिजे. पण खरं तर नयनतारा ही अनिकाच्या आयडियाला इम्प्रेस झालेली नसते, तर ती इथे इम्प्रेस झालेली असते ती म्हणजे कमळीच्या आयडियाजला. कमळीच्या आयडियाज इतक्या छान असतात की या ठिकाणी आता नयनतारा खूपच जास्त इम्प्रेस ही झालेली असते. आणि त्यामुळे इथे आता नयनतारा म्हणत असते की कमळीची आयडिया खूप छान आहे. आपल्याला जर इन्व्हेस्टच करायचं आहे यूथमध्ये, आपल्याला यूथला काहीतरी द्यायचं आहे, तर आजची यूथ शिकली सवरली पुढे गेली तरच ती काही ना काहीतरी चांगलं करू शकते. मग आजच्या यूथला जर आपण सुधारण्याची आणि शिक्षण घेण्याची संधीच नाही दिली तर मग या सगळ्याचा उपयोगच काय ना? आजच्या यूथचं सिलेक्शन आपण याच्यासाठी करतो आहे कारण येणाऱ्या पिढीला आपण काहीतरी चांगलं देऊ शकू. आणि मग शिक्षणापेक्षा ते अजून वेगळं काय असू शकतं? तेव्हा नयनतारा म्हणते, कमळी, शाळा आणि कॉलेज तुझी बांधायची जी इच्छा आहे ना, आम्ही तुझं प्रोजेक्ट सिलेक्ट करतो आहे, याच्यावरती विचार केला जाईल आणि ज्या पद्धतीचं तुझं स्वप्न आहे ते पूर्ण केलं जाईल. तुझी जी धडपड आहे ना गावाकडच्या मुलामुलींना शिक्षण मिळण्याची, ती मला समजते. आणि जर आपल्याला यूथसाठी काहीतरी करायचं आहे तर शाळा कॉलेज
हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी शिकवल्या तर ती मुलं अजून काहीतरी वेगळं करू शकतील याची आम्हाला खात्री आहे, असं नयनतारा म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कमळीचं सिलेक्शन होतं आणि कमळी ही चांगल्या गुणांनी पाससुद्धा होते. अगदी अव्वल गुणांनी तिने टॉप केलेलं असतं. त्यामुळे इथे आता तिच्या आयडियाचं आणि तिच्या ह्या प्रोजेक्टचं सिलेक्शन करून तिचं भरभरून इथे नयनताराने कौतुक करून तिचं अभिनंदन केलेलं असतं. आणि इथे नयनतारा कमळीचं प्रोजेक्ट ऐकून खूपच जास्त इम्प्रेस्ड ही झालेली असते.